कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरंच सांगते अक्षरा, तुला खरंच मनापासून वाटत असेल ना तर तू जा तुझ्या घरी. आम्ही नाही अडवणार अगं तुला. अगं पण आई बाबा अक्षू, संक्रांतीच्या दिवशी तुझ्या बाबांनी जे काही बघितलं ना त्या घरात, तेव्हापासून ते खूप अस्वस्थ आहेत अगं. त्यांना खरंच राग आलाय. आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की तू तुझ्या घरी अगदी सुखात आहेस, तुला सगळा मान मिळतो, रिस्पेक्ट मिळतो, तू आनंदात आहेस, तुला घरच्या लक्ष्मीचा मान दिला जातो असं वाटायचं ग आम्हाला. या भ्रमात होतो आम्ही. पण आता आम्हाला कळतंय की तुला कशी वागणूक मिळत होती त्या घरात. पण आई या सगळ्यामध्ये आधिपतींचा काय दोष आहे? जे करतायत ते सगळं भुवनेश्वरी मॅडम करतायत. अगं पण अक्षरा, आधिपतींनी आई विरुद्ध थोडा तरी स्टँड घ्यायला हवाय ना ग. ते काहीच बोलत नाहीत त्यांच्या विरुद्ध. या गोष्टीचा राग आहे बाबांना. आणि तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे अक्षरा, एकदा त्यांच्या मनात कोणाविषयी राग निर्माण झाला ना, तो सहजासहजी जात नाही ग बाळा. पण मी तेच म्हणते ना आई, तुम्ही अधिपतींवर नका नाराज हो. त्यांची काहीच चूक नाही यामध्ये. हे बघ अक्षरा, आता हे जे काही झालंय ना ते नाही ना बदलू शकत आपण. आपण आता एक करू शकतो की इथून पुढे असं काही घडणार नाही याची काळजी घेऊयात आपण, हो ना. आणि थोडा वेळ गेला ना की सगळं नीट होईल. म्हणजे तुझ्या बाबांचाही राग थोडा शांत होईल. काळजी करू नकोस तू. मी 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 समजून सांगते ना बाबांना. हं. आणि अक्षू, मला माहिती आहे ग, तू कितीही नाही म्हणालीस, तू दाखवत नसलीस तरी तूही कुठेतरी आतून हर्ट झाली आहेस ना. तुलाही थोडासा राग आलाय ना त्या लोकांचा. नको विचार करूस ग. तू फक्त ना तुझ्या संसाराचा, बाळाचा विचार कर आणि काढून टाक हे सगळं मनातनं. माफ कर बाळा त्यांना. मी त्यांना माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात काहीच राग नाही. नाही नाही, अधिपतींविषयी नाही म्हणते मी, पण घरच्यांविषयी असतो ना ग, मनात राग असतो. मला फक्त भुवनेश्वरी मॅडमचा प्रॉब्लेम आहे आणि तो राहणार आहे. खूप चुकीचं वागतात त्या. तुला एक सांगू का अक्षरा, तुला जर तुझा संसार, तुझा नवरा परत मिळवायचा असेल ना, तर तू बाकी कुठलाही विचार करू नयेस. आपल्या संसाराचा, आपल्या नवऱ्याचा विचार कर फक्त. आणखी एक सांगते अक्षरा, आपल्याला फक्त आपल्या नवऱ्याचा विचार करून चालणार नाही का. नवरा हवा असेल तर त्याचं अख्खं कुटुंबही स्वीकारावंच लागतं. आता अधिपतींनी भुवनेश्वरी मॅडमचा आई म्हणून जर स्वीकार केलाच असेल तर तुलाही त्यांचा स्वीकार करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुझा संसार होणं शक्य नाहीये बाळा. मला सांग अक्षरा, तुझ्या मनाची तयारी आहे का त्यांच्या आईसहित अधिपतींचा स्वीकार करण्याची? अक्षरा, मला विचारशील तर तुला त्यांच्या आईसहित त्यांचा स्वीकार करावा लागेल. त्याला काहीही पर्याय नाहीये. आणि तरच तुमचा संसार सुखी आणि आनंदी होऊ शकतो. कारण अधिपती भुवनेश्वरी मॅडमना सोडून काहीच करू शकणार नाहीत हे आता आपल्याला स्पष्ट झालंय अगं. त्यामुळे आता तुझा संसार परत मिळवण्यासाठी तुला जे काही करता येईल ना ते तू सगळं कर. आणि अक्षरा, आम्ही खरंच तुला सांगतो, आई वडील म्हणून आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. तुझा जो काही निर्णय असेल ना त्याच्या पाठीशी आम्ही आहोत बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।